होमिओपॅथी ही स्किन कंप्लेंटसाठी सगळ्यात बेस्ट आहे. ऑइली स्किन याचा अर्थ असं नाही की त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे. त्यामुळे जरी ऑइली स्किन असेल तरी सुद्धा त्याला मॉइश्चरायझरची गरज आहे. त्यामुळे त्याला मॉइश्चरायझर हे मस्ट आहे. तर लिप्सची काळजी कशी घ्यायला पाहिजे किंवा लिप बाममध्ये कुठले इन्ग्रीडियंट असायला पाहिजे? सो त्यासाठी आपल्याला ते डॅमेज जर रिपेअर करायचं असेल तर आपण सॉफ्ट क्लीन्झर किंवा माइल्ड क्लीन्झर वापरू शकतो. पण हिवाळ्यात डाएट कसं चेंज करायला पाहिजे ज्याने आपली स्किन चांगली राहणार? त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आहे ते इवन आईसला ड्रायनेस जेव्हा येतो तेव्हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये यूज करू शकतो. कारण ड्राय आय सिंड्रोम आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये पण ओमेगा 3 फॅटी ॲसिड यूज करतात. मोस्टली डार्क आईज जे असतात ते वॉटर इंटेक जो बॉडीचा कमी असतो त्यामुळे होतं. इव्हन चिक्सवरती असेल तर आपण जे घाणेरडे म्हणजे पिलो आपण यूज करतो ते जर धुतलेले नसतील, क्लीन टाईम टू टाईम केले नसतील, तर त्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स येतात. चीनवरती असेल तर तो हार्मोनल इम्बॅलन्स असतो. सो याप्रमाणे आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. पाणी महत्त्वाचं आहे कारण ऑलरेडी वातावरण कोरडं आहे आणि बॉडीसुद्धा कोरडी होते. त्यामुळे हायड्रेशनची खूप गरज असते. स्किनसाठी जर साखर मोस्टली आपण पूर्णच जर बंद केली, तर तुम्हाला पार्लरपेक्षा जास्त रिझल्ट्स त्याच्यामध्ये येतील. कारण पण विंटरमध्ये जर स्किन ग्लो वाढवायचा असेल तर कुठलं डाएट फॉलो करायला पाहिजे? कुठलीशी डाएट? पण लहानपणापासून जे ऐकत आलो, की हळदीवाला दूध आणि परत हे रुटीन फॉलो करणं, की सनस्क्रीन हे मॉइश्चरायझर विथ सॅलिसिलिक ॲसिडवालं एखादं सीरम. आता योगाचा विषय निघाला म्हणून विचारते, की फेस योगा हा किती इफेक्टिव्ह आहे आणि तो करायला पाहिजे का? उन्हाळ्यामध्ये जेवढी सनस्क्रीनची गरज आहे, तेवढीच हिवाळ्यामध्ये सुद्धा सनस्क्रीनची गरज आहे. त्यामुळे घरी जरी असेल तरी सुद्धा सनस्क्रीन मस्ट आहे. सगळ्यांनी सनस्क्रीन लावायलाच पाहिजे.